ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಿಪ್ಪಾಣಿಯ ಸುಪುತ್ರ ಯುವ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಅನೂಪ್ ಜತ್ರಾಡ್ಕರ್ ಆಕ್ಷನ್ ಕಟ್ ಹೇಳಿದ ಮರಾಠಿ ಚಲನಚಿತ್ರ ಗಾಬ್ ಶುಕ್ರವಾರ ಬಿಡುಗಡೆಯಾಗಿದೆ. ಬೆಳಗಾವಿ, ನಿಪ್ಪಾಣಿ ಸೇರಿದಂತೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾದ್ಯಂತ ಏಕಕಾಲಕ್ಕೆ ಚಲನಚಿತ್ರ ಬಿಡುಗಡೆಯಾಗಿದೆ. ಹಲವಾರು ಧಾರಾವಾಹಿಗಳು ಮತ್ತು ಕಿರುಚಿತ್ರಗಳ ಮೂಲಕ ಕಿರುತೆರೆಯ ಹಿಂದೆ ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದ ಅನೂಪ್ ಜತ್ರಾಡ್ಕರ್ ಈಗ ಚಿತ್ರರಂಗದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಅದೃಷ್ಟವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸಿದ್ದಾರೆ. ಗಾಬ್ ಚಲನಚಿತ್ರದ ಕಥೆಯನ್ನು ಮನುಷ್ಯರು ಮತ್ತು ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ಕೇಂದ್ರವಾಗಿಟ್ಟುಕೊಂಡು ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಕಥೆ ಒಂದು ವಿಭಿನ್ನ ಮನಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಪ್ರತಿನಿಧಿಸುತ್ತದೆ. ಗಾಬ್ ಚಲನಚಿತ್ರವನ್ನು ಅನೂಪ್ ಜತ್ರಾಡ್ಕರ್ ಅವರು ಕಥೆ, ಚಿತ್ರಕಥೆ ಮತ್ತು ನಿರ್ದೇಶನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಂದು ನಿಪ್ಪಾಣಿಗೆ ಗಾಬ್ ಚಿತ್ರತಂಡ ಆಗಮಿಸಿ ಮಾಧ್ಯಮದೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದ ನಿರ್ದೇಶಕ ಅನೂಪ್ ಜತ್ರಾಡ್ಕರ್ ಹಾಗೂ ನಾಯಕ ನಟಿ ಸೈಲಿ ಬಾಂದ್ಕರ್, ಪ್ರಾಣಿಗಳು ಮತ್ತು ಮನುಷ್ಯರ ವಿಭಿನ್ನ ಕಥೆಯಾಗಿ ಗಾಬ್ ಚಲನಚಿತ್ರ ಪ್ರೇಕ್ಷಕರ ಮುಂದೆ ಬಂದಿದೆ. ತನ್ನ ಎಮ್ಮೆಗಾಗಿ ಕೋನದ ಹುಡುಕಾಟದಲ್ಲಿರುವ ವ್ಯಕ್ತಿಯು ಒಂದು ವಿಭಿನ್ನ ಪ್ರಯಾಣವನ್ನು ಹೇಗೆ ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತಾರೆ, ಈ ಕಥೆಯನ್ನು ಈ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ತೋರಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದರು. सायली, तुमचं पहिलं फिल्म तुम्हाला अभिनंदन. पहिला फिल्म ना चित्रपट, तर पहिला फिल्माचा अनुभव कसा होता? अनुभव खूपच छान आहे. निप्पाणीच्या थिएटरमध्ये शो लागलाय आणि इथल्या थिएटरच्या मालकांनी हा शो स्वतःहून लावून घेतलाय ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि माझ्या डायरेक्टरसाठी. कारण माझ्या डायरेक्टर यांची पहिली शॉर्ट फिल्म या थिएटरला लागली होती आणि त्यांच्यावर विश्वास दाखवून, माझ्या कवितेवर विश्वास दाखवून इथल्या जे थिएटरचे जे मालक आहेत त्यांनी सिनेमाचा पहिला शो इथे लावलाय. त्यामुळे आम्ही सगळे खुश आहोत. तर सिनेमामध्ये जे तुम्ही रोल केलाय फुलवाचा, ते म्हणजे एक रेडा पाळलेला असतात. मग हे जे कॅरेक्टर तुम्हाला सोसायटीसाठी काय मेसेज द्यावा असं वाटतं तुम्हाला? मेसेज असं आहे की जे जेंडर इक्वॅलिटी आपण ज्याला म्हणतो ती नाही व्हायला पाहिजे, इक्वॅलिटी व्हायला पाहिजे. आणि सिनेमा त्याच्यावर भाष्य करतोय की एक दादू नावाचा मुलगा आहे जो रेडा शोधतोय आणि रेडा शोधता शोधता त्याला फुलवा भेटते, जी हिरोईन आहे सिनेमाची. आणि मग त्यांची लव्ह स्टोरी कशी पुढे जाते, फार गमती जमती आहे सिनेमामध्ये, हे सगळं अनुभवायला मिळते प्रेक्षकांना. भावलेला मी म्हणेन संपूर्ण सिनेमाचा भावणारा आहे. कारण लोक सिनेमागृहात येताना एंटरटेनमेंट म्हणून येत आहेत आणि सिनेमागृहातून जाताना काहीतरी एक मेसेज घेऊन जात आहेत. त्यामुळे माझ्यासाठी किंवा प्रेक्षकांसाठी सुद्धा एक गोष्ट भावणारी नाही, असंख्य गोष्टी भावणार आहेत. ओके, तर हे ह्या चित्रपटामध्ये तुमचं नाव फुलवा म्हणून आहे आणि मी बघितलं की ह्या चित्रपटाचे कोरिओग्राफर जे आहेत त्यांचं पण नाव फुलवाच आहे, बरोबर? मग हे हे काय कोइन्सिडेंट काय, म्हणजे काय कोइन्सिडेंट? हे प्रश्न आय थिंक अनुप सरांना विचारायला पाहिजे. स्क्रिप्ट लिहितानाच ते नाव डोक्यात होतं, नावाचा जो गोंधळ आहे, नाव फुलवा आणि इकडं हिरोईनचं नाव फुलवा, ते लिहितानाच डोक्यात होतं. फुलवा काम योगायोगानं फिल्मला जॉईन झालं, तो योगायोग. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಚಲನಚಿತ್ರವನ್ನು ದೊಡ್ಡ ಪರದೆಯ ಮೇಲೆ ನೋಡಿದ ನಿರ್ದೇಶಕರ ತಂದೆಯಾದ ಎನ್ ಡಿ ಜತ್ರಾಡ್ಕರ್ ಅವರು ಭಾವುಕರಾಗಿ ಮಾಧ್ಯಮದೊಂದಿಗೆ ಮಾತಾಡುತ್ತಾ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ. मुलग्याचा पहिला पिक्चर बघून काय वाटलं तुम्हाला, अजून ते पण थिएटर मध्ये? माझा मुलगा म्हणून कौतुक करत नाही, पण त्यानं लहानपणापासून या क्षेत्राच्यासाठी अतिशय प्रामाणिकाने कष्टाने जे प्रयत्न केले आणि त्यातून त्यानं शॉर्ट फिल्मपासून ते सिनेमापर्यंत काय प्रवास वाटचाल केलेली आहे. या वाटचालीमध्ये त्याचं श्रम, त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याचं कौशल्य हे त्याचं कारण आहे. आणि त्यामुळे या स्टेपला किंवा आजचा जो दिवस बघतो याबद्दल माझ्या मुलाबद्दल मला अतिशय अभिमान आहे आणि अभिमान माझी कॉलर ताट होते. त्याला माझ्या शुभेच्छा. ॲज ए प्रेक्षक म्हणून पिक्चर कसा होता? एक ग्रामीण कथा आहे की जेणेकरून वेगवेगळ्या अँगलनी त्याचं चित्रीकरण केलेलं आहे. समस्या मांडली ग्रामीण आणि मी एक प्रेक्षक म्हणून त्याचं कौतुक करतो. पण माझ्याबरोबरच प्रेक्षक वर्गाने देखील हा सिनेमा अवश्य बघावा आणि त्यामध्ये ज्या काही चुका असतील किंवा जो आवड असेल तर तशा प्रकारच्या आपण सूचना कराव्यात. त्या सूचनांचं आम्ही स्वागत करू अशी मी प्रेक्षकांना. ಈ ಚಿತ್ರ ಪ್ರೇಕ್ಷಕರ ಮೆಚ್ಚುಗೆಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಪಾತ್ರಗೊಂಡಿದೆ ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ. ಫಿಲ್ಮ್ ಅಗದಿ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದಾಗ ನೋಡುವಂಗೈತಿ. ನಾವತ್ತು ನೋಡಿದ್ವಿ, ಅಗದಿ ಚಲೋ ಅನಿಸ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಗ್ರಾಮೀಣದಾಗ ಏನೋ ಒಂದು ಕಲೆ ಇರ್ತೈತಿ, ಮಾತನಾಡೋದಂಥ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಷೆ ಇರ್ತೈತಿ. ಇವೊಂದು ಅಗದಿ ಮನಸ್ಸಿಗೆ ಮುಟ್ಟುವಂಥ ಕೆಲಸ ಈ ಪಿಕ್ಚರ್ದಾಗ ಆಗೈತಿ. ಈ ಪಿಕ್ಚರ್
ಯಶಸ್ವಿ 100% ಆಗ್ತಿದೆ ಅಂತ ನಮಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. विषय चांगला आहे. जरी ग्रामीण भागातून घेतलेला असलं तरी सुद्धा भ्रूण हत्या हा मेन त्यातला मुद्दा आहे, आशय आहे पिक्चरचा. पण ते पिक्चर इतकं रंगत आणि त्याचे संगीत, त्याचे गाणी सगळं बघितल्यानंतर लोकांना तो आवडला, आम्हालाही छान वाटला. पिक्चर चांगला जाईल आणि चांगलेच प्रतिसाद मिळतोय. आणि आपल्या भागातील म्हणजे आपल्या निपाणीतील जत्राटकर फॅमिली यांनी केलेलं असल्यामुळं आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. तिथं कॉन्सेप्ट असा आहे की मुलगा पाहिजे पण मुलगी नको, त्यामुळं भ्रूण हत्या केली जाते. मुलगी असेल तर त्याचा गर्भपात केला जातो, हा कॉन्सेप्ट आहे. पण त्यांनी ते असं गाव म्हणून या पिक्चरमध्ये जनावरात सुद्धा जर म्हैस झाली तर रेडी झाली तर ती चालते, पण रेडा झाला तर चालत नाही. तर रेड्याला मग सोडतात, पण रेडी झाली तर घरात ठेवतात. कारण माणूस हा कसा आहे, स्वार्थी आहे. त्याच्यातून आपल्याला काय फायदा आहे हा बघतो. रेडी झाली तर ती पुढं म्हैस होणार आहे, त्याच्यापासून दूध मिळणार आहे, पण ती पाहिजे. तसंच याच्यामध्ये आपल्या माणसामध्ये कसं आहे की मुलगी नको. मुलगी का नको तर खर्च आहे, तिला दुसऱ्या घरात द्यायला पाहिजे, त्याच्यासाठी लग्नाचा शिक्षणाचा सगळा खर्च करून तिला जे द्यायला पाहिजे. तर मुलगा असेल तर तो दिवा म्हणून सांभाळला जातो, आपल्या घरचा दिवा आहे, त्याचे लाड केले जातात. हा मेन त्याच्यातला आशय आहे. त्या आशयावर त्याने चांगल्या पद्धतीनं घेतलेला आहे आणि त्याला वेगळा अर्थ देऊन गाव या पिक्चर असं नाव देऊन त्याने हा समाजासाठी एक चांगला संदेश ठेवलेला आहे. ಈ ಗಾಬ್ ಅನ್ನುವಂಥ ಫಿಲ್ಮು ಆ ಹೆಸರಿಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ನಿಸರ್ಗದ ಮಡಿಲಿನಲ್ಲಿ ನಾವು ಎಷ್ಟು ಮಹತ್ವ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಸಮಾನತೆ ಅನ್ನೋದು ಈ ಒಂದು ಫಿಲ್ಮ್ದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಈಗ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಫಿಲ್ಮ್ ಇದೆ, ಎಲ್ಲರೂ ನೋಡಬೇಕು ಅನ್ನೋಂಥದ್ದು ಆಶಯ. ನಾವು ಕೂಡ ನೋಡಿದ್ದೇವೆ, ಬಹಳ ಅದ್ಭುತ ಫಿಲ್ಮು. ಒಂದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ಸಂದೇಶ, ಸಮಾನತೆಯ ಸಂದೇಶವನ್ನು ಈ ಫಿಲ್ಮ್ದಲ್ಲಿ ನೀಡಲಾಗಿದೆ. ನಾವು ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ನಮ್ಮ ಹಾಡುಗಳನ್ನು ಅವರು ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾದಂಥ, ಬಹಳ ಸೌಮ್ಯಜೀವಿ ಅನುಭವರು, ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಮಿತ್ರರು ಕೂಡ ಅವರು. ಅವರ ಕೆಲಸ ಬಹಳ ಸೂಕ್ಷ್ಮವಾದದ್ದು. ಎಲ್ಲ ಅವರು ಮಾತನಾಡುವ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಬ್ದ ಕೂಡ ಸಮಾಜಕ್ಕೆ, ನಿಸರ್ಗಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ಆಗುವಂಥ ಒಂದು ಸಂದೇಶ ಸದಾ ಅವರ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ. ಒಬ್ಬ ಕನ್ನಡಿಗನಾಗಿ ಈ ಫಿಲ್ಮ್ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ ವಿವೇಕ್? ಇವತ್ತು ಬಿಡುಗಡೆ ಆದಂತ ಗಾವ್ ಮರಾಠಿ ಚಲನಚಿತ್ರ, ಇದರಲ್ಲಿ ಹಳ್ಳಿ ಸೊಗಡಿನ ದೃಶ್ಯಗಳನ್ನು ನೋಡಬಹುದು. ಹಾಗೆ ಸ್ತ್ರೀ ಹತ್ಯೆ, ಸ್ತ್ರೀ ಭ್ರೂಣ ಹತ್ಯೆ, ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಈಗಿನ ಹುಡುಗರಲ್ಲಿ ಲೇಟಾಗಿ ಮದುವೆ ಆಗುವುದು, ಇದರ ಬಗ್ಗೆ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರವಾಗಿ ಚಿತ್ರೀಕರಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿಯ ಸುಪುತ್ರರಾದಂಥ ಅನಂತ್ ಜತ್ರಾಟಕರ್ ಸರ್ ಅವರು ಅತ್ಯಂತ ಚೆನ್ನಾಗಿ ಚಿತ್ರಕಥೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಈ ಒಂದು ಚಿತ್ರವನ್ನು ನೋಡಬೇಕಂತ. तर पिक्चर हा खूप पाहण्यासारखा आहे. मनाला यामध्ये खूप अशा गोष्टी आहेत की त्या आपल्या सामाजिक बांधिलकी दाखवणाऱ्या गोष्टी आहेत. आणि गाव हा पिक्चर एकदम म्हणजे रिअलिस्टिक आहे आणि जे काही समाजामध्ये चाललेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये त्यावरती भाष्य केलेलं आहे. आणि तुम्ही नक्कीच हा पिक्चर पाहावा, विथ फॅमिली पाहावा असा हा पिक्चर आहे. तर हा पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला हॉटेल राजवाड्यातर्फे 10% डिस्काउंट ही मिळणार, 20% डिस्काउंट ही मिळणार आहे. तरी या दोन्ही गोष्टींचा आपण लाभ घ्यावा. धन्यवाद. पिक्चर बघायचा, गाणी एन्जॉय करायची, वाटल्यास एन्जॉय करण्यासाठी रील बनवून टाका, जाऊ द्या झाडून. तर यामध्ये 2 गाणी आहेत. एक फक्त ग्रामीण भागाने रोमॅन्टिक अंदाज आत्ताच्या स्टाईलने केलेले 10 मिनिट आहे आणि ऐका तर आणि दुसरा आहे